पाऊस आहे. सकाळी कमी होता आणि आता एवढा आला. नमस्कार मंडळी, कोकणचा वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पाठीमागून बघू शकता भारजा गाडीला पूर आलाय आणि सलग 4-5 दिवस पाऊस पडतोय. आता बघू शकता किती पूर आलाय. त्याने आता बघूया 2-3 ठिकाणी जाऊन भारजा गाडीला किती पूर आलाय ते बघूया. आणि तुडुंब अशी भारजा गाडी भरून वाहते. ही भारजा गाडी आहे आपली एकदम. तिकडे दिसते कवळी गाव आहे, इकडे रावतेली गाव आहे, पूर्ण शेती पाण्याखाली गेले. ही आहे भारजा गाडीची परिस्थिती. आता आपण जाऊया समोर, बघूया चिंचगड पर्यंत जाताना येतं काय. चिंचगडच्या ब्रिज वरून पाणी जातं का बघून येऊया. आणि आता आपण चाललोय चिंचगडच्या दिशेने. पाऊस तर बारीक बारीक आहे, मगाशी भरपूर पाऊस पडला होता. आणि आता जाऊया चिंचगडला. नजारा एकदम पाण्याचा, नदीला पूर आलाय, जबरदस्त पूर. बघा असा पूर्ण शेती खाली पाण्याखाली गेले. समोर महादेवली एकदम संपर्क तुटला असेल. आणि तिकडे दापोली तालुका, इकडे मंडणगड तालुका. आणि बघा पूर जिकडे तिकडे पाणीच पाणी. बघत असाल किती पाणी भरलंय. ते सलग 4 दिवस पाऊस पडतोय. आणि आता थोडासा पाऊस कमी झाला, त्याला जाऊया बघायला. तर आता निघालोय चिंचगड पर्यंत. बघूया आता किती पाऊस आहे. चिंचगडच्या ब्रिज वरून आहे की कुठे आहे. नाही आपली कशी तुडुंब भरून वाहते अशा नदीला एवढा होऊर आलाय. म्हणजे आपल्या भारताच्या होऊर आला असं वाटतंय. त्याला आता आपण जाऊया पुढे चिंचगडला. आपण आले बरोबर मोरका पुलाजवळ. मोरका पुलाचा नजारा बघा. हो, मोरका पुलाचा नजारा असा दिसतोय की जबरदस्त पाणी पूर्ण भरून वाहते. खूप मोठा होऊर आहे, बघू शकता. पूर्ण मोरका पुलाचा स्पीड बघा, पाण्याची स्पीड. आता आपलं ब्रिज आहे तिथपर्यंत जाऊन बघूया आणि रिटर्न येऊया. बघा जबरदस्त तुडुंब भरून वाहते आपली भारजा गाडीला. मोठा पूर आलाय. ब्रिजच्या पूर्ण वरतून पाणी आहे. ब्रिज दिसतच नाही कुठे आहे ते ब्रिज. सकाळी कमी पाणी होतं, पण आता एवढं तुडुंब भरून वाहते ना. बघा हा इथे आहे ना, हा इथे प्रॉपर ब्रिज आहे. हा इथे प्रॉपर ब्रिज आहे, पण तिथे आज वरून पाणी आहे. रस्त्यावरतीच पाणी आलं भारजा गाडीच्या. अडकला बघायला आलो बघायला. आता काय 2-4 तास जात नाही. हा कुठे गेलेला पोहणी घेऊन. जबरदस्त पाऊस. कुठे गेलेला? काल गेला असतो, आता आला. काल गेला असतो मग गाडी कुठे आहे? नाही, जबरदस्त पाऊस आहे. सकाळी कमी होता आणि आता एवढा आला ना, वाढलाय ना. अजून वाढत काय सांगू शकत नाही. कमी होता, आता कमी झाला की वाढलाय पाऊस? तुम्ही दगड ठेवलेली? हा 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 म्हणजे आता बऱ्यापैकी कमी झालंय. पाण्याची स्पीड बघा जबरदस्त. या पुलाच्या बरोबर बाजूला उभा आहे आणि चिंचगडचा पूल तिकडे असा आहे. आणि चिंचगडच्या बरोबर पुलाच्या वरून पूर्ण पाणी चाललंय. आणि सकाळपेक्षा थोडं पाणी कमी झालं बोलतं तिथे. म्हणजे अर्धी म्हणजे या साईडला आहे ना, त्या साईडला पाणी तिकडे तुटते. आणि संपर्क दापोली तालुका आणि मंडणगड तालुका यांच्यावर संपर्क तुटलाय. बघू शकता. आता कमीत कमी 3 ते 4 तास लागतील तेव्हा पाणी कमी होणार आहे ना. अरे तो पिकअप नाही तेवढा, वरती चढणार नाही. येत आहे ना नवीन टाकली पासून. पप्पाच येतात, पप्पाच. हा इथेच आहेत. नजारा पाणी एकदम शेतीमध्ये घुसलं इकडे. आम्ही धबधब्यात धरणामध्ये आंघोळ करतो. बघा तिथला कसा धबधबा चालू झालाय. आणि बघा बऱ्यापैकी पूर आलाय. कमी पूर आहे पण आहे. अगोदर बाहूर येऊन गेला असेल. आता आपण चाललोय पुढे
डोंगर बघू शकता, डोंगराला जणू काय दुखच लागलाय. डोंगरामध्ये असा काळा कुठं करून ठेवलाय ना, भरपूर पाऊस येतोय. तुडुंब भरलं एकदम खतरनाक. आमच्या खाली मधला होर आहे. त्या साईडला बघा हौराचं पाणी तुम्हाला दिसत असेल. हौर आहे इकडे. बघतात ना पूर्ण हिरवळ असते, पण आता पाणी खूप इकडे पहिल्यांदाच मी बघतोय. कारण की ह्या वर्षीचा मला असा हौर पहिल्यांदा बघायला मिळाला. पाऊस आला, पाऊस आला, जोराचा पाऊस येतो. हे बघा नजारा. बाबा इथे थांबायलाच भीती वाटते. खतरनाक. लांब साईडला थांबलेलं बरं बाबा. पाणी कसं जोराचं जाते स्पीडने बघू शकता तुम्ही. हे बघा स्पीड बघा, पाण्याची स्पीड बघा. आणि हा असा नजारा भारच्या खाडीचा. तर मित्रांनो, भारच्या खाडीच्या पुरेचा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.